पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज की नाही आपण सोमवार ते शनिवार डब्यासाठी काय काय भाज्या बनवू शकतो त्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण पीठ पेरलेली ढोबळी मिरची बनवतोय। यामध्ये ना बेसन भाजून घेणार नाही, अतिशय सोपी पद्धत आहे आणि खुमासदार ही भाजी बनते। कांदा पण नाही वापरणार आहोत। 3 चमचे तेल गरम केलंय। तुम्हाला भाजी पुरवणीला येण्यासाठी म्हणून कांदा वापरायचा असेल जरूर वापरा। मोहरी छान तडतडली की यात घालायचंय जिरं। जिरंही मस्त फुललं की हिंग, लसूण बारीक चिरलेला, ठेचलेला लसूण टाकला तरी चालेल। हिरवी मिरची, यामध्ये आपण मसाले नाही घालणार आहोत, तर हिरवी मिरचीतली ही भाजी करणार आहोत आणि कढीपत्ता। आता हे छान लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या। आणि लसूण तुम्ही खात नसाल तर आलं किसलेलं घातलं तरी चालेल। लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये चिरलेली ढोबळी मिरची घालूयात। तर इथे बघू शकाल फार अशी बारीक बारीक ही मिरची चिरलेली नाही आहे, हलकीशी जाडजूड ठेवलेली आहे। आता ही मिरची पटकन शिजावी म्हणून यामध्ये घालायचे मीठ। मिठामुळे त्यातलं पाणी सुटतं आणि भाज्या पटकन वाफेवरच शिजतात आणि त्याची चवही छान लागते। तर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटात शिजून तयार होते भाजी। चला, इथे ढोबळी मिरची बरोबर एक 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। वाफवते, ऑलमोस्ट शिजली पण पूर्ण शिजलेली नाही आहे। तुम्ही बघू शकाल मऊ झाली आहे हलकीशी, म्हणजे एक साधारण 80% शिजली असं म्हणू शकतो। पूर्ण आतपर्यंत मऊसूद नाही झालेली। यातला रंग आहे ना तो असाच राहिला पाहिजे। आता यामध्ये घालूयात हळद, मिसळून घ्यायची। हळद छान मिसळून झाली की ही मिरची आहे ना एकतर गॅस लोएस्ट करून घ्यायचा, एकदम मंद आचेवर करून घ्यायचा। आणि आता या स्टेजला यामध्ये आपण घालतोय बेसनचं पीठ। असं एखादी चाळणी घ्यायची आणि त्याने हे पीठ असं चाळून घालायचं, म्हणजे बेसनमधल्या गुठळ्या असतील ना त्या फुटतात आणि ते एकसारखं होतं। मग असं साधारण भाजी कवर होईल इतपत बेसन घालायचं। आणि बेसन भाजलेलं नाही आहे, हे कच्चंसं बेसन आहे। पाव किलो ढोबळी मिरची घेतली होती, त्यासाठी एक अर्धा कप बेसन घेतलेलं आहे। आता बेसनवर थोडीशी हळद, म्हणजे बेसनलाही रंग छान येईल। अगदी थोडंसं लाल तिखट, मीठ घालणार नाही आहे कारण मीठ ऑलरेडी मी घातलेलं आहे। आता हे अजिबात मिसळायचं नाही, न मिसळता मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिट हे प्रकरण असंच वाफवून घ्यायचं। आणि हे प्रकरण शिजत असताना ना याच्यात अजिबात ढवळाढवळ करायची नाही, असंच ठेवायचं। मंद आचेवर नाही करपत ढोबळी मिरची, खाली चिकटत नाही। फक्त आच मंद ठेवा आणि वाफेवर हे छान शिजू देत एक 7 ते 8 मिनिट, म्हणजे आपलं जे बेसन पीठ आहे ते छान फुलतं या प्रोसेसमध्ये। मस्तपैकी ना हे 7-8 मिनिटं वाफवायला ठेवलं होतं। वा, बेसन छान फुललंय। तुम्हाला एक साधारण कल्पना आली असेल हे टेक्स्चर बघून। आता हे बेसन यामध्ये ढवळून घ्यायचं। बघा, खाली अजिबात करपलेलं पण नाही आहे आणि बेसनही या प्रोसेसमध्ये ना छान फुलतं, अजिबात कच्चं वगैरे नाही लागत सगळं। आणि याच करताना ढोबळी मिरची पूर्ण शिजवायची नाही, ही अशीच शिजवायची। आता मात्र हे बेसन फुललंय, इथून पुढे झाकण ठेवून नाही शिजवायचं। इथून पुढे तुम्ही झाकण ठेवून शिजवलं ना तर त्याचं ते पिठलं होईल, पिठलं असं मोकळं मोकळं ही ढोबळी मिरचीची भाजी वाटणार नाही। आता कोथिंबीर फटाफट बनवून तयार होते। बेसन भाजायची अजिबात गरज नाही आणि चवीला भन्नाट लागते। बेसन पीठ पेरून ढोबळी मिरची करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 250 ग्रॅम चिरलेली ढोबळी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा कप बेसन, अर्धा चमचा लाल तिखट,
बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी, जिरं, हिंग, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्त्याची खमंग फोडणी करायची. त्यात ढोबळी मिरची, मीठ घालून परतून घ्यायची. आता त्यावर चाळून बेसन घालायचं. आता हळद आणि तिखट घालायचं आणि 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने बेसन मिसळून घेत त्यावर कोथिंबीर घालायची. झाली आपली डब्बा स्पेशल पीठ पेरलेली ढोबळी मिरचीची भाजी तयार. आता बनवूयात मसाला भेंडी. येस, तर सगळ्यात आधी तव्यात तेल गरम केलंय. यामध्ये घालूयात जिरं. जिरं फुलू देत. जिरं फुलायला लागलं की यात घालायचं लसूण. लसूण उभे काप करून घातला तरी चालेल. आणि लसूण हलकासा परतून घेऊयात. लसूणला मस्तपैकी असा सोनेरी रंग यायला लागला की यामध्ये घालायचा हिंग, कढीपत्ता आणि हळद. हळदीमुळे भेंडीच्या भाजीला ना रंग छान येतो. म्हणजे आता मी ही उभी चिरलेली करते, पण नेहमीच्या बारीक चिरलेल्या भेंडीला ही प्रोसेस जरी तुम्ही फॉलो केली तरी ती छान लागते. फक्त त्याच्यात मिरची, हिरवी मिरची तुम्हाला ॲड करायला लागेल. आता भेंडीची भाजी बनवत असताना कायम असा पसरट तवा किंवा पॅन घ्यायचं. यामुळे भेंडी आहे ना शेंबडी म्हणजेच चिकट होत नाही. ही तक्रार कायम असते की भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं, भेंडी चिकट होऊ नये म्हणून पसरट तवा वापरायचा. तर एक साधारण 4 ते 5 मिनिटं तेलावर भेंडी छान परतून घेतली. आता यावर घालणार आहे मीठ. काय होतं ना, भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपण ती परतून घेतो, पण मग ती वातड होते. भेंडीची भाजी खायला आहे ना मऊ पण लागली पाहिजे, पण चिकट पण नाही झाली पाहिजे. त्यामुळे मीठ टाकल्यावर ही मिसळून एक 5 मिनिटं फक्त त्याला वाफ काढायची. एक वाफ काढली की ती छान सॉफ्ट होते, पण मग तिथून पुढे ती वाफवायची नाही. आता अजिबात न त्याला टच करता, काहीच न करता 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. आता ही छान शिजली आहे कसं ओळखायचं, हे बघा, भेंडीच्या भाजीवर छान असा एक चकाकी किंवा ग्लेज आलेला आहे. आता ही भाजी आपली छान शिजली. आता ही आणखी 5 मिनिटं परतून घ्यायची. म्हणजे हे जे तार दिसते ना, ही तार निघून जाईल. ते झाकण काढल्यावर आणखी 7 ते 8 मिनिटं हे छान परतून घेतली आहे भेंडी आणि छान मोकळी झाली आणि सॉफ्टही दिसते. आता या स्टेजला यामध्ये मसाले घालूयात, ज्यामध्ये मी घालते धनेपूड. गरम मसाला मी इथे घेतला आहे. गरम मसाल्याच्या ऐवजी इथे काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, चटणी जे काही तुम्ही वापरता घरगुती ते घातलं तरी चालेल. लाल तिखट आणि हे मिसळून घ्या. मीठ आता घालणार नाही आहे, कारण भेंडी शिजवताना बऱ्यापैकी मीठ मी वापरलं होतं. त्यामुळे आता मीठ आणखी वर्ण मीठ लावायची गरज नाही. एक अशीच ही चवीला छान लागते, पण तरी पण यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट, याने ती आणखी मोकळी होते भेंडी. आता कूट घातल्यावर एक 2-3 मिनिटं आणखी परतून घेऊयात. भेंडी मस्तपैकी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकाल, कमाल दिसते. आता ही 1/2 किलो भेंडी आहे. 1/2 किलो भेंडी पोर्शन साईज तुम्ही किती खाता, 3 डबे तर आरामशीर भरतील. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही आपली मसाला भेंडी, जी अजिबात चिकट झाली नाही. तुम्ही बघू शकाल अजिबात तार नाही येते त्याला आणि ॲट द सेम टाईम वातडही झालेली नाही. मस्त त्याला ग्लेज आहे, छान शिजलेली आहे. मसाला भेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 250 ग्रॅम भेंडी, चवीनुसार मीठ, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर. तेलात जिरं, लसूण, हिंग, कढीपत्ता, हळद घालून यात भेंडी परतायची. आता त्यावर मीठ घालून एक वाफ काढायची आणि परत परतायची. आता यात धणेपूड, गरम मसाला, तिखट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून हे मिसळून घ्यायचं आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाली आपली डब्बा स्पेशल मसाला भेंडी तयार.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.